हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे मी किचनची साफसफाईला सुरुवात केलेली आहे। साफसफाई करण्यासाठी मला बराच उशीर झालेला आहे। यावर्षी दरवर्षीप्रमाणेच ना मला याही वर्षी घाईघाईतच किचनची साफसफाई करायची आहे, कारण किचन हे माझं सर्वात शेवटी करायचं असतं मला। आणि दसऱ्याला ही साफसफाई झालेलीच आहे। दसऱ्याला आम्ही केलेलं होतं घराला कलरचं काम, त्यामुळेच घरं सगळे क्लीन होतेच। त्यानंतर डीप क्लिनिंग ही किचनची तेवढी राहिलेली होती, तर त्यासाठी मी एक सोल्युशन इथे बनवलेलं आहे। विम जेल लिक्विड घेतलेलं आहे, विनेगर टाकले त्यामध्ये आणि बेकिंग सोडा टाकून थोडासा लिंबूसुद्धा पिळलेला आहे, पाणी टाकले आणि मस्त असं हलवून घेऊन एका स्प्रे बॉटलमध्ये मी ते भरून घेतलेलं आहे। त्याने ना पूर्ण इझिली आपला किचनचा चिकटपणा सगळा निघणार आहे। तर किचनच्या वरचे मी जे कॅबिनेट आहेत ते आज मी साफ करायला घेतलेले आहेत। कॅबिनेटवरती मी सोल्युशन मारून घेतलेलं आहे। आधी मी झाडून घेतलं झाडून आणि ते असं मारून घेतलं की ते भिजतं व्यवस्थित आणि चिकटपणा निघायला पटकन निघायला मदत होते। तर मी असं मारून घेतले आणि ते भिजल्याच्या नंतर ना इझिली आपण त्याला पुसून जरी घेतलं तर ते निघून जातं चिकटपणा, तेलकटपणा हा सगळा। तर मी सगळं पुसून घेतलं। जर ते हार्ड असं झालेलं असेल जास्तच तर त्याला ना थोडंसं घासून घ्यायचं काथ्यानं आणि नंतर पुसायचं, हलक्या हलक्या हाताने घासायचं। आणि ते वरचे कॅबिनेट सगळे घासून पुसून झाले आतून, त्यातले डबे वगैरे मी घासायला सुद्धा काढलेले आहेत खाली। त्यानंतर मी गॅस ओट्याच्या वरची जी टाईल आहे ती टाईल्स घासून घेत। किचनचे जे स्विच बोर्ड असतात त्याचे पिना वगैरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। फिल्टरची पिन आणि एक्झॉस्ट फॅनची पिन आम्ही काढून घेतल्या होत्या, बटणं बंद करायचे, पिना काढून घ्यायच्या। त्यानंतरच किचनची आपल्याला साफसफाई करायची आहे। आणि ज्या साईडला आपले स्विच बोर्ड असतात तिकडे ना पाणी नाही मारायचं, तर तिथे ओला कपडा करून साईडनं पुसून घ्यायचं आहे। तर असं आपण स्वतःला सांभाळूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आपल्याला आपल्या स्वतःकडे सुद्धा बघायचं असतं आणि ते सगळ्या गोष्टी करूनच आपण कामं करायची असतात। तर इथे बघू शकता मस्त असं सुंदर असा फायनल रिझल्ट आलेला आहे। सगळं मी झाडून पुसून घासून घेतलेलं आहे। किचन माझं मस्त क्लीन झालं आहे, तरी मला खालच्या साईडचं अजून साफ करायचं आहे आणि पाठीमागच्या साईडचं सुद्धा साफ करायचं आहे। तर आपल्याला जितकं करू ना तितकं कमीच असतं। तर हे सगळं घासून घेतलं। या सोल्युशननंच मी हे खिडक्या वगैरे काच वगैरे हे सगळं पुसून घेतलं। एक्झॉस्ट फॅन आणि फिल्टरसुद्धा मी हे सोल्युशन थोडं मारून यालासुद्धा मी क्लीन असं नव्यासारखं केलेलं आहे। तर बघू शकता फायनल लुक माझ्या किचनचा। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा।